बालकृष्ण हे 5-6 वर्षाचे असतील तेव्हा त्यांनी हा खेळ चालू केला. बाबरे ओठ, तोबरे गाल, कुरळे केस, सावळा रंग, पिवळा पितांबर, लाल शेला आणि कमरेला खोचलेली बासरी, वैजंतीच्या माळा गळ्यात आणि कपाळी गोपीचंदाचा टिळा, कुरळे केसात खोचलेला मोरपंख आणि बोलायला बोबडे, दिसायला ठेंगणा म्हणजेच आणखी कमी उंची, दिसायला गुटगुटीत असा हा काना, त्याच्या अनंत लीला. त्यानंच काय लीला करायचं सांगावं थोडी लागतं. चतुरातू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, असा का काना आपल्या सवंगड्यासोबत संपूर्ण गोकुळात धुमाकळ घालत होता. सामान्य वानर होती, पण त्यांच्याशिवाय जसं रामायण पूर्ण होत नाही. मावळे सामान्य होते, पण शिवबांचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. अगदी तसंच जगाच्या मालकांनी गोपाळांची संगत केली, त्यांच्याशिवाय त्यांच्या बाललीला किंबहुना कृष्णच पूर्ण होत नाही. पण सगळेच अंगकटीने जरा बारीकच. भगवंतांनी विचार केला की आपल्या गावात एवढे दही दूध लोणी असूनही ही मुलं बारीक कशी? तर गवळणी त्यांना ह्या दही दूध लोणी घेऊन मथुरेत विकण्यासाठी जातात असे समजले. म्हणून त्यांनी आपल्या मित्रमंडळींना जमा करून दहीहंडी फोडून कशी खायची हे शिकवले. भगवंतांनी साम दाम दंड भेद वापरून गवळणींना मथुरेला दही दूध नेण्यास प्रवृत्त केले. ज्यांचे अंतकरण पवित्र आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत वाटून घेत होते. घरातील पाळीव प्राण्यांपासून बचाव होण्यासाठी गवळणी आपले दही दूध लोणी याचे मडके किंवा घागरी या शिक्यावर उंच टांगून ठेवायच्या. आता गवळणीच्या घरी चोरी करायला जायचं म्हटल्यावर ह्या चोरांसाठी साहित्य लागणारच ना. म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार बारीक बारीक खडे, माती, दगड आणि काठी इत्यादी साहित्य गोपाळांनी जमा केली. खडे ह्याच्यासाठी की उंचावर लटकवलेलं घडा रिकामा आहे का भरलेला आहे पाहण्यासाठी. माती याच्यासाठी की कुणी धावत पळत आपल्या मागे लागलंच तर त्यांच्या डोळ्यात फेकण्यासाठी. काठी अगदीच उंच असलेला घडा फोडण्यासाठी. सगळे गोपाळ काम गवळणीच्या घरात गेले. दरवाजा बंद करून शिक्यावर असलेले गाडगे फोडण्याचा प्रयत्न करू लागले. एक खडा फेकला तर तो रिकामा घडा, दुसरा खडा फेकला तर ते लोण्यानं भरलेलं मटकं होतं आणि ते मटकं फुटलं. लोण्याची धार लागली. सगळे गोपाळ ओंजळीनं लोणी खाऊ लागली. खाऊन झाले तर बाहेर गवळणीची चाहूल लागली. आता काय करायचं असं म्हणून सगळेच कानाकडे पाहू लागले. पेंद्या पळ, वाकडा म्हणतो आता कसं पळावं? अरे खिडकीतून पळा, दरवाज्यातून पळा, जेतून जागा मिळेल तेथून पळा. उड्या मारता येत नाहीत आणि दरवाजाजवळ तर गवळणी उभे आहेत. आता आपण पकडले गेलो आहोत असं म्हणून ते सगळे मोठ्याने ओरडू लागले. भगवंत म्हणतात की सगळ्यांनी डोळे झाकून आपल्या देवाचे स्मरण करा. तसे सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेंद्याला मात्र प्रश्न पडला की हा नटकट काना काय करणार आहे. म्हणून त्यांनी एक डोळा बंद तर दुसरा डोळा बारीक करून डोळे झाकले. सगळे गोपाळ कानासोबत बाहेर गेले, पण पेंद्या मात्र आतमध्येच अडकला. गवळणीने त्याच्यावर काठीचा वर्षाव केला. पायावर, पाठीवर जिथे मिळेल तिथे कानाचा संपूर्ण राग पेंद्यावर निघाला. पेंद्याला ही कानाचे न ऐकण्याची सजा मिळाली. आता पेंद्या कानाचा धावा करू लागला. तेव्हा भगवंत म्हणतात की तू डोळे उघडे का ठेवले? तेव्हा पेंद्या म्हणतो की मला तुझ्यावर विश्वास नव्हता म्हणून. पण देवा आता मी चुकलो, मला येथून सोडव, मी खूप मार खाल्ला आहे, मला हलता येत नाही. तेव्हा परत पेंद्याने डोळे बंद केले आणि कानासोबत सुखरूप बाहेर आले. भगवंताच्या तक्रारी आता माता यशोदाकडे येऊ लागल्या होत्या. सर्वच गवळणी काही ना काही कारणांनी तक्रारी घेऊन रोज येत होत्या. त्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी आपण कृष्णलीला या भागात तर पाहणारच आहोत. आता फक्त गोपाळकाला या विषयावर ऐकूयात. यशोदा माता दररोजचं जाम तक्रारी ऐकून थकल्या होत्या. म्हणून त्यांनी आता कानाला गुरे चारण्यासाठी वनात पाठवण्याचे ठरवले. म्हणून कानाचे मित्रमंडळ हे आपापल्या गायी घेऊन वनाकडे प्रस्थान करत आहेत. सकाळी यशोदा मातेने कानाचा शृंगार करून दिला. पितांबर घालून, गळ्यात माळा, मोरपीस खेचून, बासरी हातात दिली. तर एका हातात रानात खाण्यासाठी शिदोरीही सोबत दिली. पंचपक्वान आणि कृष्णाला आवडतं म्हणून लोणीही दिलं. तर त्याच्या मित्रमंडळांनी मिळेल ती चटणी भाकरी घेऊन कानासोबत रानाकडे निघाली. रानामधील वासरे चारत असताना सवंगड्यासह भगवंत कानानी आबक दुबक तिबक खेळ मांडू, खेळू आता विट्टी दांडू ही खेळ खेळू लागले. खेळ खेळताना पुन्हा ऊन डोक्यावर आलं होतं. एक जण म्हणाला की कृष्णा आता बस झालं, मला भूक लागली आहे. तेव्हा कानानी वासरांनाही यमुना नदीचे पाणी पाजून त्यांना चारण्यास सोडले व आपण आपल्या सवंगड्यासह एका मोठ्या वृक्षाखाली गोल रिंगण करून बसले. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या, पण भगवंतांनी मात्र सगळ्यांच्या शिदोऱ्या आणि त्यांची स्वतःची शिदोरी एकत्र करून त्यांना काला केला. गोड, तिखट, आंबट, कडू सर्व एकत्र झाला आणि वैकुंठीच्या देवतांनाही दुर्लभ असलेला प्रसाद भगवंत आपल्या सवंगड्यासोबत मोठ्या आनंदाने खाऊ लागले. एकमेकांना घास भरवू लागले.
आणि तो सोहळा पाहण्यासाठी देवादेखील स्वर्गाहून पाहत होते. असा हा काला कृष्ण भगवंतांनी आपल्या सवंगड्यासोबत केला आणि ती दररोजचं एकमेकांचा काला करूनच खाऊ लागले. भगवंताच्या अनंत लीला आहेत. त्यांच्या स्मरणाने देखील आपली पुण्यकोटीने वाढते असे संत म्हणतात. असा हा गोपाल काला तेव्हापासून आपणही दहीहंडी म्हणून साजरा करत असतो. तुम्हाला कृष्णाचा गोपाल काला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि काही चुकले असेल तर माफ करा.